नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। माझं नाव शिवानी राजेश सावंत माने। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून आहे। माझं शिक्षण BSc केमिस्ट्री विथ डिस्टिंक्शन झालेलं आहे आणि रत्नागिरीसाठी माझं जे विजन आहे त्यामध्ये आम्ही तर पहिलं गोष्ट आहे जी महिलांकरता करणार आहोत, त्यामध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत महिलांना सक्षम करण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजना राबवणार आहोत। त्यानंतर विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी युवकांमध्ये आम्ही युवकांसाठी नगर परिषदेच्या अंतर्गत स्किल टूल योजना ही राबवणार आहोत। त्यामध्ये प्रत्येक युवकांना रोजगार निर्मितीसाठी तिथे प्रयत्न करता येतील, त्याच्यात अनुदान सुद्धा देता येईल, जे 50% आम्हाला जेवढं शक्य असेल, जे गव्हर्नमेंट थ्रू असेल ते करता येईल। त्याच्यानंतर आमचा जो पुढचा विषय आहे तो रत्नागिरीच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत येतो। त्याच्यामध्ये आपण पार्किंगची सुविधा, जी रत्नागिरीमध्ये पार्किंग सुविधा नाही आहे त्यासाठी आम्ही पार्किंग सुविधा करणार आहोत। त्याच्यानंतर आम्ही जे रत्नागिरीतले पोलीस बांधव आहेत आपले, त्या पोलीस बांधवांसाठी आम्ही एक शेल्टर म्हणजे निवारा कक्ष उभा करणार आहोत। त्यामध्ये वॉटर कूलर्स असतील, त्यांच्यासाठी ज्या सोयी ज्या उन्हापाण्यात लागतात त्या करणार आहोत। जे आपले रस्त्यावरचे हॉकर्स आहेत म्हणजे जे वेंडर्स असतात, ज्यांना आपण स्ट्रीट वेंडर्स असे म्हणतो, त्यांच्यासाठी आम्ही अंडर वन रूफ आम्ही ते स्टेशन उभारणार आहोत, जेणेकरून आपण जे रस्त्यावर लोक बघतोय, जे आपल्याला रामायण वगैरे दिसतात ज्याच्यामुळे पार्किंग आणि ट्रॅफिक होतं, त्यांना आपण अंडर वन रूफ ते शेल्टर देणार आहोत। त्याकरिता सुद्धा मुंबईत जशा योजना आहेत, जसं प्रत्येक हातगाडीला आपण एक नंबर देऊन त्याला आपण इंडिकेट करतो, ते आपण योजना नगरपालिकेच्या अंतर्गत इथे राबवणार आहोत। अशा अनेक योजना ज्या अजूनपर्यंत इथे झालेल्या नाही आहेत, खूप साऱ्या आहेत। त्याच्या अंतर्गत मला वाटतं 2011 साली भुयारी गटार योजना राबवण्यात आलेली होती, पण ती नंतरच्या सरकारमध्ये पूर्णत्वास आलेली नाही आहे। 2016 मध्ये पाणी योजना आली होती, जी माननीय माजी आमदार बाळासाहेब मानेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं मंजूर करून आणण्यात आलेली होती, त्याच्यावर नंतर परिपूर्तता झालेली नाही आहे। ती योजना आम्ही जनतेच्या मताने आणि जनतेला सोबत घेऊनच ती योजना आम्ही राबवू आणि अशा आमच्या ज्या अनेक कल्पना आहेत त्या आम्ही जाहीरनाम्यामधनं लोकांसमोर मांडू।